म्हणजे मच्छी मटण खाणारे लोक आम्ही ते आणायला गेली होती. तिथे एक विहीर आहे. विहिरीपासून एका ना भूताचा प्रकार तिच्या मागं आला. आजी वेगळंच वागायला लागली. 2 दिवस आमची आजी खूप आजारी पडली. काय झालं काय समजाना, काय झालं काय समजाना. अमावास्या आली, पौर्णिमा आली की वेगळंच रूप धारण करायची. एका हाताने वरवटं पडायची. मटण घेऊन येत होते. विहिरीच्या जवळून आली आणि ते ज्या घरात राहत होते ना आजी आमची, ते घर बी खूप भयान होतं. लहानपणापासून बघते आमच्या आजीच्या अंगात कैस आहे म्हणून. वडिलांचा हात मोडला होता त्या घरात. आमचे आजोबा वारले त्या घरात. हे सगळ्या गोष्टी घडत चालल्या. आम्हाला वाटलं ते खैस गेला असेल आता. त्याच्या एरियातनं आम्ही बाहेर आलो, पण ते पूर्ण मुरलं होतं आमच्या आजीच्या अंगात. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक असणार आहे तो खूपच आगळा वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर चला टॉपिककडे बोलूयात आपण. नमस्कार, मी सुषमा गायकवाड. मी राहणार भोपडी गावात. भोपडीतनं मी इथं आलेले सांगायला आहे सौरभ पवारांना. माझ्या समोर जे कहाणी घडली आहे माझ्या आजीची, दोन दोन गोष्टी आहेत, मी तुम्हाला त्या सांगते. मी 10-12 वर्षाचे होते तेव्हापासून मी बघत आले. आमची आजी बोपकेल गावी, बोपकेल गावामध्ये राहायला होते. म्हणून तिथं राहायला होते तर तिथं म्हणजे मच्छी मटण खाणारे लोक आम्ही ते आणायला गेली होती. तिथे एक विहीर आहे. विहिरीपासून येताना आमच्या आजीच्या अंगामध्ये खैस खैस नावाचं एक भूताचा प्रकार तिच्या मागं आला. आल्यानंतर आजी घरी आल्यानंतर आजी वेगळंच वागायला लागली. 2 दिवस आमची आजी खूप आजारी पडली. काय झालं काय समजाना, काय झालं काय समजाना. त्याच्यानंतर आजी अमावास्या आली, पौर्णिमा आली की वेगळंच रूप धारण करायची. असं मिरची मागायची, लाल मिरची, वरवाटा मागायची आणि एका घसऱ्यात ती मिरची बारीक करायची आणि एका हाताने वरवाटा फोडायची, एका हाताने वरवाटा फोडायची. ते कशामुळे मागं वगैरे आलतं? ते संघ आहे ना मटण होतं तिच्या. मटण घेऊन येत होते. विहिरीच्या जवळून आली आणि ते ज्या घरात राहत होते ना आजी आमची, ते घर बी खूप भयान होतं. त्या घरात त्याचा आत्म्याचा श्वास होता, श्वास. मग त्या घरात राहायला होते तर पहिल्यांदा पण म्हणजे आम्ही लहानपणापासून बघते आमच्या आजीच्या अंगात पैसे मग. पण आमचे वडिलांचा हात मोडला होता त्या घरात. आमच्या बारक्या आत्याचा डोळा फुटला त्या घरात. आमचे आजोबा वारले त्या घरात. मग हे सगळ्या गोष्टी घडत चालल्या. मग ते घर सोडलं आजीने आमच्या. ते घर सोडलं. मग इकडं पोपडीमध्ये जागा घेऊन घर बांधलं. मग पोपडीमध्ये आलो. आम्हाला वाटलं ते खैस गेला असेल आता. त्याच्या एरियातनं आम्ही बाहेर आलो, पण ते पूर्ण मुरलं होतं आमच्या आजीच्या अंगात. आज जे म्हणजे जेवढे दिवस जास्त हो. ते खूप म्हणजे घर करून राहतं. हां. ते कसं आहे आमच्या लक्षात आलं नाही. पण ते मुरत मुरत गेलं आणि आम्ही त्या गोष्टीवर एवढा विश्वास केला नाही. कुठलं भूत आणि कुठलं कैस काही नसतं. हे आपलं असंच लोकांच्या बोली भाषा आहेत म्हणून. मग ते इथं आल्यानंतर बी बाहेरनं आलं, कोणाच्या पायात वारं आलं, पोरं आजारी पडले, घरात लहान पोरं. तर आमच्या आजीचं रूप वेगळंच व्हायचं. अदृश्य एकदम सैतानावाने आमची आजी करायची. सगळे आम्ही पळून जायचो बाहेर. फक्त माझा एक चुलता होता, तर तो पण वारला. तोच तिला थोडा हँडल करायचा. की हे कसं करायचं ते? कसं करायची म्हणजे असं गडी माणसं कबड्डी कसं खेळतात तसं कबड्डी खेळायला या म्हणायची. असं काष्टा बिष्टा वर घ्यायची आणि या माझ्या संग कबड्डी खेळा. मिरची द्या, मिरची द्या. वरवटा मागायची, वरवटा. मसाला वाटायचा वरवटा असतो ना, तो मागायची आणि लाल मिरची मागायची. आणि एका घसऱ्यातच ती मिरची बारीक. बापरे! एका घसऱ्यातच ती मिरची आजीचं वय वगैरे काय होतं? माझ्या आजीचं वय त्यावेळेस 45-40 असेल. 40-45 ची होती आमची आजी. मग ते आम्ही यांना लहानपणापासून हे बघत आलो. मग कसं करायचं ते आणि बाहेरचं कोणाला बाहेर वासा झाला होता.
ते आमच्या घरात कोणाला त्रास देत नव्हतं. पण बाहेरचा बाहेरवासा जर घरात कोणाला झाला की हिचं रूप वेगळंच होऊन जायचं. हिला लगेच कळायचं की ह्याच्या मागं हे आलाय, ह्याच्या मागं ते आलाय. एकदा असंच घडलं. बोपुडीमध्येच राहत होतो आम्ही. तर एका मुलाने, आमच्या बाजूच्या मुलाने पुलावरनं जीव दिला. नदीमध्ये अर्धवट पूल होता. त्या पुलामध्ये जीव दिला. जीव दिल्यानंतर सगळे वस्तीतले लोक त्याला बाहेर काढलं पोलिसांनी म्हणून बघायला गेले. आमचे बी घरातले सगळे लोक गेले. त्यामध्ये माझा चुलता बी होता, मी बी होते. सगळे जाऊन बघून आलो. संध्याकाळी आमच्या घरात ते आमच्या चुलत्याला आला ताप. आमचा चुलता असा झोपलाय. आम्ही सगळेजण बसले घरात. चतुर्थी होती, उपास सोडायला. आजीला आहे ना असं बाहेरचा बाहेरवासा झाला ना, आमच्या आजीला लगेच वेगळंच व्हायचं रूप. आजी म्हणली, उठ. माझ्या चुलत्याचं नाव विजय होतं. उठ विजू, उठ विजू म्हणून त्याच्या तोंडावरचं पाळ काढलं. जेवायला उठ. तर विजू नसताना तिथं आमची आजी म्हणते तो विजू नाही, तो म्हणजे पडलेल्या माणसाचं नाव राजू होतं. हे विजू नाही येतो, राजू झोपले अशी. जे आमच्या आजी ताबडतोब असं लगेच तिला दिसून यायचं. कोणाच्या मागं काय आलं मग असं दिसून यायचं. तिला त्रास बी लय व्हायचा. तिला स्वतःला त्रास होता. आमच्या घरातल्या लोकांना नव्हती ती त्रास देत. फक्त बाहेरचं सायतानाला, बाहेरच्या भूताला आमच्या घरात प्रवेश नव्हतं करून देत. मग हे आजी करायचं का त्यांच्या अंगात जे होतं ते त्यांच्या अंगात जे होतं मग ते तुम्हाला असं काही त्रास वगैरे काय? नव्हतं. आम्हाला नव्हतं त्रास. कारण ते लय जुनं. माझ्या जन्माच्या आधीपासूनच आजीच्या अंगात ते सैतान, ते खैस घुसलेलं होतं. मग ते असं का होते, असं का होते, नेहमी ती आजी आजारी पडायची ना माझी. आमच्या आजीला त्रास व्हायचा. मग तिथे एक कोकणी होता आमच्या तिथंच. त्या कोकणीला बोलवून ते रिंगण करून त्याला डुक्कर मारला. ते कोकणी लोक भूत काढतात ना, मग त्यांच्याकडे जाऊन त्या माणसाने सांगितलं. आणि ते आमच्या आजीच्या अंगात असल्यामुळे आमच्या घरात बरकतच नव्हती कोणत्या गोष्टी. सारखं सगळ्याला खाऊ 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 असा पैसा टिकत नव्हता. राशन पाणी घरात राहत नव्हतं. नुसतं वस 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 सगळ्याच्या पोटांना भुका भुका लागायच्या. म्हणजे किती बी करा कमीच पडायचं. किती बी नाही, करा. अशा गोष्टी असल्या की असं होतच ना हो. घरात. किती बी करा कमीच पडायचं. किती बी करा कमीच पडायचं. मग ते जरा जेव्हा ते काढलं तेव्हा आमची आजी म्हणजे काय नेमकं तुम्ही होता त्यावेळेस, काय काय केलं त्यावेळेस? आज सांगते काय आजीला आहे ना, आजी अशी अमावास्या जवळ आली, पौर्णिमा जवळ आली की आजीचं रूप रुद्र रूप व्हायचं. पैलवान कसा उभा राहतो आपल्यासमोर, आता ती बाई माणूस असून बी आमच्या समोर तशी उभा राहायची. या कबड्डी खेळा, या इकडं असं. म्हणजे ते आम्हाला नव्हती म्हणत, ती कोणासंग बोलायची ते आम्हालाच माहित. म्हणजे तो समोरासमोर दिसत असन ते. तीच असं भिंतीकडे बघून बोलणार. इकडं आता आपल्याला नाही, ते तिलाच दिसत असं. आणि तिला शुद्धीवर आल्यावर तिला विचारलं ना, तर तिला काहीच लक्षात नसायचं. म्हणजे ती त्या वाहनातच असायची. असं बरेच वेळ. नाही, तुम्ही ज्यावेळेस म्हणला जे ते माणसं ते कोकणी मागचं हा. त्यांनी कसं काढलं त्या? त्यांना ते कसं केलं, त्यांनी असं लहान पोरं सगळे घरातले लोक बाहेर काढ. फक्त माझा चुलता आहे ना, तो मी आता म्हणलं ना चुलता विजू, तेच रिंगण केलं असं हळदी कुंकाचं. रिंगण करून त्यांची ती काय असेल पूजाची पद्धत आणि त्या दारामध्ये डुक्कर कापला आमच्या दारामध्ये. ते रक्त बिक्त लावून मग तेव्हापासून आमची आजी नॉर्मल 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 होत गेली. नंतर ना तिला आजारच तयार झाले सगळे. तेव्हा खैस गेलं ना आजार तयार झाले. ते अशा गोष्टी मग एक गरज खातात म्हणजे आजारपण गोष्टी नाही ना. ते काय झालं वयात जेव्हा यंग होती तेव्हा ते खैसाने त्रास दिला ते. आणि जेव्हा वय होऊन गेलं, वय पूर्ण उस्तवर 7 वर्ष उस्तवर ते होतं. आत्ता वारली माझी आजी 80 वर्ष. म्हणजे 7 पूर्ण उस्तवर तो होता. मग 7 पूर्ण झाल्यावर आजीमध्ये ताकदच राहिली नाही. ते काढलं मग नंतर आमच्या आजीला आजारच सगळे तयार झाले. शुगर, बीपी, हृदयाला होल, दम लागणं, हे सगळ्या गोष्टी तिच्या संग होत गेल्या. मग आजी गेल्या आमच्या. वा. हम्म.
खरंच म्हणजे खूप फेस केलं तुमच्या आजीने आणि त्याच्यानंतर म्हणजे मला असं म्हणायचं ते ज्यावेळेस झालं वगैरे त्याच्यानंतर काही त्रास वगैरे असं काहीच नाही, नाही. आमच्या घरच्या लोकांना काही त्रास नव्हता त्याचा. त्या सैतानाचा, त्या खैसाचा आमच्या घरच्यांना काही त्रास नाही. काय त्रास होता तो सगळा माझ्या आजीलाच होता. आमच्या आजीला त्रास. आता हिचे हसबँड वगैरे असं काय? हसबंड तेव्हाच वारले. नाही, नाही वारले आमचे आजोबा आहेत ना. नाही, असं ऐकून की जे हे खैस वगैरे ते बायकाकडे जास्त हे होतात. हां. आणि ते आजीच्या अंगात जेव्हा खैस घुसलं ना आमच्या सुरुवातीला, हं. तेव्हा आमचे आजोबा बी वारले. तेव्हा माझे वडील पडले. माझ्या वडिलांचा हात तुटला आणि माझी आत्या आहे ना, माझ्या आत्याचा डोळा फुटला. त्या घरातच म्हणजे त्या विहिरीपासून आले तर त्या घरात त्या आत्म्याचा काहीतरी असा वास. मग आजोबा बी गेले. आजोबा गेल्यानंतर ते आजीच्या अंगात जे घुसलं, आजोबांना घालून बसलं. मग ते आजीला त्रास. आता ते खैस बाईच्या अंगात खैस घुसल्यानंतर ते पुढचं काय असते, सगळा त्रास माझ्या आजीने झेलला. हां. हां. आणि त्या बाकीच्यांना त्रास कधी व्हायचा, अमावास्या पौर्णिमा आली ना, की आजी विचित्र वागायची. इकडं या, इकडं कोणी तिच्याजवळ जात नव्हतं. तिचं ते रुद्ररूप बघून सगळे घाबरून, घाबरून बाहेरच जायचे. तिला 1-2 तास तर रूममध्येच ठेवत होते. ती शांत व्हायची तिची ती शांत व्हायची. ती नॉर्मल झाल्यावरच आम्ही घरात यायचो. सगळे इथं आजीला असं झालं तर तरी याचा किती वर्ष तुमच्यासोबत घडत आलं? तरी नाही, नाही नंतर आमच्या आजीच्या सोबत 20 ते 25 वर्ष हे घडत होतं. हां का, म्हणजे खूपच जुनाट खूप गोष्ट. खूप जुनाट. ते निघतच नव्हतं, ते निघतच नव्हतं. अजूनपर्यंत ते निघलं का नाही निघलं आम्हाला काही माहित नाही. पण एवढंच आहे की आजीला त्रास व्हायचा बंद झाला होता. जी आजी असं विचित्र वागायची ना, ते वागणं सोडली होती. मग आता ते गेलंय का नाही गेलंय का तिच्या वयामानाने तिची ताकद संपली. तिचं वय झालं, मग ताकदच नाही ना. मग त्याच्यामुळं आमची आजी खूप थकली होती. तिला चालता बी येत नव्हतं. खूप दम लागायचा. जागेवरच बसलेले असायचे. पण जवानीमध्ये खूप त्रास झाला आमच्या आजी ह्या कैसाने. खूप त्रास आणि सगळ्या घरादाराला बी त्रास. आजीला त्रास मेन आमच्या आजीच होती. आजीला त्रास म्हणल्यावर सगळ्याला त्रास. तसंच बाय माणूस. बाई माणूस. करती धरतीच होती आमची आजी. सगळ्यांना आणि त्यावेळेस तुमच्या घरामध्ये किती जण होते वगैरे? पूर्ण सगळं कुटुंब एकत्र होतं. सगळं कुटुंब. सगळ्यांना आई, वडील, चुलता, चुलती, 2 चुलते, 2 चुलते आहेत माझ्या. आणि अजून तुम्ही जसं म्हटलात ते तुम्ही म्हणलं होतं तो पोरगा पाण्यात जो पडला होता. आता त्यावेळेस मग त्यांनी कसं रिएक्ट केलं तुमच्या आजीने वगैरे? आजीने रिॲक्ट केलं म्हणजे त्याला मारलं आमच्या चुलत्याला. तो झोपला होता ना आमचा चुलता. "हे येतं विजू नाही येतं राजे" म्हणले. असं म्हणल्यानंतर आम्ही घाबरलो. आलं हिच्यामध्ये म्हटलं ते. मग हिला लगेच दिसतं. मग तो माणूस आहे ना असा जो पडला ना पाण्यात, तो असाच बाहेर आला. असाच. आणि आमचा चुलता बी असाच झोपला घरी आल्यावर. ते ते तो जसा पाण्यात पडला ना तसाच ह्यो झोपला. मग ते बघून आजीला लगेच कळून आलं. तिला दिसायचं आमच्या आजीला. म्हणजे ते कैस असं होतं, की मीच घरचा राजा. बाहेरच्या भूतांना, खेतांना प्रवेश नव्हता आमच्या घरात. मग ते आमच्या आजीने ना काठीने मारायचे. "चल नीट, चल नीट" अशी करायची. "नीट, नाहीतर तुझ्या तोंडात चप्पल देईन" म्हणायची. "निघ लवकर, माझ्या पोराला सोड" अशी म्हणायची आजी. असं करून, करून विचित्र सगळं करायची. पण ते कसं गेलं त्यांच्या अंगातनं? काही नाही, मारलं की जातो, जातो म्हणलं. हां. मग ते शांत होतात. थोड्या दिवसांनी आपलं देवाचा अंगारा-बिंगारा आम्ही लावतो त्याला. ते खैस आमच्या अंगाराला बी नव्हतं भीत. आजीच्या अंगातलं. किती बी काय बी करा. आजी पूजा-बिजा सगळं करायची. आमची आजी. म्हणजे एवढं जुनं पुराणं होती ते. बा हां. बाहेरच्याला प्रवेश नव्हता. बाहेरच्यांना असं काही झालं की ते नॉर्मल करून टाकायचे आमच्या आजी. म्हणजे बाहेरच्यांना पण झालं तरी हे सचोट करायचं. हां, हेच सपोर्ट करायचं. हां, पुन्हा असं किती घटना घडल्या की त्यांनी असं असं चुलत्या संग एकदा झालं, माझ्या आत्या संग एकदा झालं. आत्या बी कामाला होती पिंपरीला आमची. हां. आत्याच्या बी मागं आलं होतं. तर आत्याच्या बी त्यांनीच मारून हाकलायचं. ते बाहेरच्या बाहेरच्या भुताक्यातांना आमच्या घरात प्रवेशच नव्हता करून देत. मीच इथला राजा. असं म्हणून त्या खैसानी ना माझ्या आजीचा लय वापर केला.
आमच्या आजीला लई लई वेदना झाल्या, लई वेदना. शेवट तो घेऊनच गेला आमच्या आजी. खूप खतरनाक. आत्यासोबत असं म्हणजे काय आलतं की तो बोलला वगैरे असं काय? कोणासोबत? आत्यासोबत? आत्या, आमची आत्या बी आली ना कामावरनं, तर मला इथं नाही राहायचं, मला इथं नाही राहायचं, अशी करायला लागली आणि हसायला लागली. मला इथं नाही राहायचं, मला तिकडं जायचं. कुठे जायचं? नाही, मला तिकडं जायचं. असं झालं. मग ती आजी घेतीच आहे तिला. आमची आजी मग धरली तिला, केस धरली. मग आमच्या आत्याने सांगितलं की मी तिथं रेल्वेला पडलेलं आहे. कोणचा तर माणूस आला होता तिच्या मागं. रेल्वेला कट झालंय. मला ही लय आवडतीये म्हणून हिच्या मागं आलो. अरे बाप! असं सांगितलं. आमच्या आत्याचं लग्न झालं होतं पण नवरा वारला होता. मग त्या आत्याला सोड सोड म्हणून आमच्या आजीने त्याला मग आमची तिथं अजून तो कोकणी बाबा आहे ना, त्याच्याकडे नेऊन नेऊन त्या आत्याचं बी आम्ही घालवलं. पण यायचं की म्हणजे घरात यायचं नाही. हा. कोण? तुमच्या आजीमध्ये जो होता. हा हा, तो आमच्या घरात फिक्स माणूस, घराचा फॅमिली मेंबरच होता तो. तेव्हा खतरनाक माणूस. त्याने शेवट आमच्या आजीला खाऊन टाकलं. खूप डेंजर स्टोरी. खूप डेंजर. आणि अजून तुम्ही बोलला होता ती की तुम्ही सांगत होता दुसरी किन्नरच्या बाबतीत. हो. किन्नर नावाचा माझा मित्रच भाऊ हा मुलगा असाच होता तो. तो असा नवीन नवीनच किन्नर झाला होता. मग त्यामुळं त्याला आहे ना, बाहेर मागायला जाणं आणि त्याच्या लोकांना कोणी काम धंद्यात. हा, ते पण आहे की समाजात त्यांना कोणी ऍक्सेप्ट करत नाही लवकर अशा. त्यामुळं तो नवीन नवीन असल्यामुळं त्याला असं बाहेर मागायला जायचं, दुकानं फिरायचं आवडत नव्हतं. त्याने अजून साडी नेसलं नव्हतं त्या किन्नरने. ते आपला पायजमा कुर्त्यावरच असायचा. सुरुवातीला आमच्या इथे राहायला आला ना, आम्हाला पण वाटलं नाही तो किन्नर आहे म्हणून. मग हळूहळू तो बायकांनाच बघायचा नुसता. आम्हाला काय वाटलं हा पुरुष आहे, हा सारख्या बायकांना का बघतो? मग आम्ही चाळीतल्या बायकांनी त्याला विचारलं की तू का बघतो सारखं बायकांना? तो म्हणला मी पण तसाच आहे. तेव्हा आम्हाला कळालं. मग आम्ही त्याला चाळीतल्या लोकांनी सगळ्यांनी गोडी करून घेतली. चाळ म्हणल्यावर अशा गोष्टी नाही होय. एकदम हे निर्माता होतात. गोडी करून घेतली. आणि पहिली गोष्ट, प्रत्येकाच्या घरात फॅमिली असती. आता माझ्या घरात फॅमिली नाही. मी, माझे मालक आणि माझा एक मुलगा. त्यामुळं मला असं दाब देणारं कोण नव्हतं की कशाला त्याला जेवण देती, कशाला त्याच्या संग बोलती. माझ्या मालकांनी मला कधी अडवलं नाही. त्याच्या संग का बोलती, तो किन्नर आहे, त्याला का जेवण देती, तो किन्नर आहे, असं आमच्या मिस्टरांनी मला कधी टोकलं नाही. मग त्या किन्नरची आणि माझी मैत्रीच होत गेली, जवळकी. एकदम जवळकी म्हणजे एक माझा लहान भाऊ असल्यागत मी त्याला बघत गेले. मग तो बसायचा, उठायचा माझ्या घरात, जेवण करायचा 2 टाइम. थोड्या दिवसांनी तो फिरायला चालू झाला. जायला लागला बाहेर, साडी घातला. चाळीतल्या लोकांनी बघू तू साडी घातल्यावर कसा दिसतो म्हणून घातली त्याला साडी. साडी घातल्यावर त्याचं रूप बदललं, तो झाला. तो चालला मागायला जाता जाता असं वाईट वागायला लागला. मग झाला त्याला आजार. आजार झाल्यानंतर मग त्याला आजार झाल्यानंतर तर माझी परिस्थिती त्या टायमाला एकदम शून्यात होती. माझेच खायचे वांदे होते. ह्याचा दवाखाना मी करू शकत नव्हते. तरी पण मी चाळीतल्या लोकांकडनं वर्गण्या का एखाद्याला मदत आपण तर नाही करू शकत एवढी मदत. आणि ह्या गोष्टीमध्ये चाळीतल्या माणसं खूप हे असतं. आता 1000-500 बी आपण नाही देऊ शकत. माझी कॅपॅसिटी 200-300 रुपये द्यायची होती त्या टायमाची. आता 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते. मग आता तेवढी कॅपॅसिटी नाही. माझं बी घर पत्र्याचं होतं. मग मी आपली चाळीत प्रत्येकाकडनं मदत घेतली. 20-20 रुपये. एकेकाने 20-20 रुपये दिले. 400 रुपये जमा झाले. मी 200 टाकले. फुला मोठा पाऊस होता. ते एसआयला ऍडमिट केलं होतं त्याला. ते एसआयला मी त्याला बघायला गेले. एकटेच, कोणी नाही आलं. कारण तो किन्नर आहे, तो मिळाला तर त्याला त्याचं पडा आपण बघू नये, असं लोकांच्या भावना आहेत. तो चाळीतनं त्याला ऍडमिट कर म्हणून लोकांनी माझ्या शिवात घातला. त्याला इथं ठेवू नको, त्याला ऍडमिट कर. उद्या तो मिळाला तर त्याची माहित आपण बघायची नसती म्हणून. मग मी त्यांचं पण खूप वैशिष्ट्य प्रकारची माहित असते. हो. म्हणून आपल्यासारखी नाही. नाही होत म्हणून त्याला ऍडमिट केला. मग त्याला भेटायला गेले.
मी त्याला भेटायला गेले होते बघा, तेव्हा त्याला कळालं होतं की मी मरणार. तो मला म्हणला, त्याला एक बहीण होती सख्खी, पण त्याच्या बहिणींनी त्याला कधी विचारलं नाही. मग तो मला म्हणला, "सुषमा, माझा सगळा संसार आहे ना, बायांसारखा संसार केला होता. सगळा तू घे." मी म्हणलं, "बाबा तू बरा हो. तू बोलला तर मला सगळं आल्यागत आहे." मी म्हणलं. असं म्हणलं 2 दिवसांनी तो मेला. पण तो मेल्यानंतर बी तो ज्या जागेवर बसायचा माझ्या दारात येऊन, त्या जागेवर भरपूर लोकांनी त्याला बघितलं. माझ्या काही नजरात तो आला नाही. मी दार लावला, मी कशाला बघायला येते. पण रात्री चाळीतले लोक कधी ना कधी कुणी किती बी वाजता येते. तर आपल्याला बघायचेच म्हणल्यावर तो दिसणार नाही. अचानक लोकांना दिसणार. मग अशा चाळीतले लोक कुणी एकला येते, कोण दोनला येते. आज याने बघितला, उद्या त्याने बघितला. मग असे लोक मला सांगत गेले, तुझ्या दारात इसूब, त्याचं नाव इसूब होतं. इसूब तुझ्या दारात बसतो, इसूब तुझ्या दारात बसतो. मी बघितलं, त्याने बघितलं. नुसता असं 2 पाय टाकून बसलेला असायचा. जसं म्हणजे तो कोणाला त्रास वगैरे असं? नाही, नाही, नाही. त्रास नाही दिला. त्याने पण त्रास नाही दिला. तो फक्त असा बसायचा. तो म्हणजे एक माझ्यावर त्याचा साथी प्राण होता एक. मग ते बी म्हणलं, "बसू दे, माझा घरचा राखणदार येतो." हं. मग तो बसून मग आता मी काय त्या गोष्टीकडे, आता पब्लिक जास्त झाली. मग त्या लोकांच्या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही. आज आपल्या भावासारखा होता. त्याच्या नावाने मी झाड लावलं त्या जागी. आज ते झाड जसं मोठं झालंय, तसं माझं बी घर मोठं झालं. माझ्या बी घराला भरभराट आला. कारण माझं पत्र्याचं घर होतं, आज माझं 4 फ्लॅट आहेत. आणि ते झाड जसं मोठं होते, तसं माझी बी प्रगती होती. आता पोराच्या लग्नात, आता त्या गोष्ट तो मरून 15 वर्ष होऊन गेले. आता मी माझ्या मुलाचं लग्न काढलं. म्हणजे कधी आता? आत्ता म्हणजे 2022 मध्ये. 2022 मध्ये मोठ्या मुलाचं लग्न ठरवलं. आमच्या मुलाच्या लग्नात खूप म्हणजे देवाचं करतात. पहिल्यांदा लग्न असलं देवाचं खूप करतात. देवाचं करतात तर आमच्या घरात पाहुणे आले होते. आता त्या पाहुण्यांना काहीच नाही माहिती. कोण इसूब, काय इसूब. पण मी बी त्याचं नाव बी काढलं नाही, काय नाही. माझ्या बी लक्षात लग्नाच्या गोंधळात. मग जेव्हा ते पाहुण्यांचं सवासणींचं आम्ही घागरी काढतात, गाव फिरून आणतात. मग त्या 7 सवासणी फिरून आणल्या ना, फिरून आणल्यानंतर सगळ्या सवासणी घरात आल्या. त्याच्यातली एक घरातच आहे. ती इथली नव्हती, ती गावाकडची होती. तिला काय माहित नाही, इसूब माहित नाही, काय माहित. पण तेव्हा तो आला बघा तिच्या अंगात. आणि सगळ्या घरात आल्या तरी ती घरात आहे. मग ती का घरात ना, ये बाई घरात. ती आपली येड्यावानी आपलं असं वारं कसं येतं देवाचं वारं, तसा प्रकार ती करायला लागली. आम्हाला काय वाटलं देवाचा कार्यक्रम आहे म्हणून हिला वारं आलं. आईसाहेब, आता देवाचं वारं आलं म्हणतच माणूस, आईसाहेब काय चुकलं का, माफ करा. असं तसं म्हणल्यावर तेव्हा ती पोरगी म्हणली, मी आई पहिल्यांदा तर सगळेजण घरात आहे म्हणलं तर आली नाही. ती पोरगी माझी भाची लागती, मला मामी म्हणती. मग ती म्हणली की सुषमाला बोलवा. ती पोरगी कधी माझं नाव घेऊ शकत नाही. ती सुषमाला बोलवा बाहेर. मग माझ्या नातेवाईक म्हटले, "सुषमा, सुषमा, ती तुला बोलवती." मग मी म्हणलं, "देव आहे, देव नाव घेत असन." मी म्हणलं, "आईसाहेब काय चुकलं असन, माफ करा." मी आईसाहेब नाही म्हणली, मी सुबे. बापरे! ती म्हणली, मी आईसाहेब 15 वर्ष. 15 वर्षानंतर. कारण तेवढा मोठा मी कार्यक्रमच केलाच नाही ना कधी. आज तेवढा मोठा कार्यक्रम केला, 4-4 बकरे कापले. 4 दिवस लगातार पोळ्या चालल्या होत्या. 3-3, 4-4 किलोच्या रोज पोळ्या करायचो आम्ही. रोज कार्यक्रम होता आमच्याकडे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तू माझा आठवण नाही. मग म्हणली, मी हिशोबे, तू एवढा मोठा कार्यक्रम, पहिलं लग्न ना माझ्या मुलाचं. तू एवढा मोठा कार्यक्रम केली, तू माझं कसं काय आठवण नाही केली? माझं कसं तुला ध्यान नाही आलं? मी तुझ्या एवढ्या जवळच आहे. आणि त्याचं मला आत्ता बी वाटतं. त्याचे माझ्यावर आहे ना, अजून बी त्याची छाया आहे, छाया. मला त्याच्यापासून त्रास नाही. पण मला जरा बी काय बी काटा बी टोचला आणि त्याचं नाव घेते. किती बी मोठं संकट येऊ द्या. युसुफचं नाव घेतेच घेते. तेव्हापासून तर माझे डोळेच खुलले. की मला माहित पडलं की अजून बी ह्यो माझ्या मागं आहे. पण तो वाईट करण्यासाठी नाही, पण माझं चांगलं करण्यासाठी. मग तेव्हा ती पोरगी म्हणली ना, मी इसूब आहे. मग तेव्हा तिला काय पाहिजे बाबा, इसूब चुकलं, मला माफ कर. असं म्हणल्यानंतर मला मानपान दे.
कारण ते किन्नर होता ना यल्लमाचं. मग मला मानपान दे, साडी चोळी दिली, वट्टीचं सामान दिलं, साडी निवद दाखवला पोळ्यांचा. मग ती पोरगी शांत झाली, जरा बसली तिथं. मग त्या पोरीला विचारलं, तुला हिशोब कसा माहिती? कोण हिशोब म्हणती ती पोर? तिला माहित नाही, ती गावाकडची मुलगी होती. आणि हा म्हणजे फक्त माझ्याच परिचयातला होता. मीच त्याच्यासंग जास्त क्लोज होते. अशा घटना घडल्या बा. नाही, दोन्ही म्हणजे आम्हाला अक्षरशः तो अंगावर काटा आला हो. सांगते ते. खतरनाक. खतरनाक. आणि तो किन्नर आहे ना, ते मला अजून बी वाटतं माझ्या दारात उभं आहे. असे म्हणजे खूप म्हणजे यांचा दुवा बदुवा खूप काम करतात खूप. जसं तुम्ही बोललात की ते तुमचं एवढं ते लय रिलेशन सगळे जग मला नाव ठेवायचं. त्याच्या संग तो जीवत असायचा. भाजीला जा, इकडं जा, तिकडं जा. मी त्याच्या संग जायचे ना, माझे नातेवाईक सगळे बोपुडीतच राहतात. कुणी बी बघायचं ना मला. मग तो काय पुरुष आहे का? मला पटतो, तुम्हाला काय घेणं आहे मी म्हणायचे. माझ्या नवऱ्याला पटतंय, मला पटतंय. असू दे एखाद्याला, कुणी नाही त्याला आपण मदत करणार. हे माझं आयुष्याचं जीवनातलं एकटाच राहत होतो आम्ही. एकटाच राहत होता. एकटाच राहत होता. आणि मग कसं आहे, एखाद्याला भूक लागणाऱ्याला भूक लागणाऱ्याची भूक जाणं, ताण लागणाऱ्याची ताण जाणं. हे माझ्या आयुष्यातलं वैशिष्ट्यच आहे. मग ते कुणी बी असो. किन्नर असू दे, माणूस असू दे, पोरगा असू दे. माझं तत्वच आहे ते. खतरनाक. तर खतरनाक माझ्या अंगावर काटा आला ते खरं. जर म्हणजे 15 वर्षांनी तो जो आला. त्याचं वय युद्ध 15 वर्ष येतोय म्हटल्यानंतर त्याचा आपल्या मागं आहे. त्याचा आपल्या मागं आपल्याला त्रास तर कधी दिला नाही ते. लोकांना पण नाही दिला. पण त्याला लय माझी आशा होती. आणि नेहमी म्हणायचा, तुझं लय चांगलं होईल. मी ते भंगारच्या दुकानात कामाला जायची. नदीपाशी भंगारच्या दुकानात भंगार नाही का? तिथं. तरी पण मी त्याला सोडलं नाही. माझ्याजवळ 1 रुपया नसायचा दूध आणून दूध टाकाया. कधी कधी तेल नसायचं घरात. आपलेच वांदेल, पण तरी पण मी अर्ध्यातनं चतकोर तरी त्याला दिले ते. खा तू चतकोर खायचं. जास्त तुमचं एवढं हा. त्यामुळे तो 15 वर्षात का होईना माझ्याकडे आला परत, की मी आहे, तू मला विसरू नको असं. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला काही जाणव नाही. नाही, मी आता सतत त्याचं नाव घेते. म्हणजे माझी चुकी मी विसरले, त्यांनी मला आठवण करून दिला. आता पोराच्या लग्नापासून आता मला हे सांगण्याचा योग का आला, की मला ते पोराच्या लग्नापासून त्याने आठवण करून दिलं. आता किन्नर लोकांचे आशीर्वाद बी चांगले असतात आणि बददुआ बी बेकार असतात. हाय का नाही? मग काय. तर मित्रांनो, की हा जो प्रसंग होता खूपच अंगावर काटा येण्यासारखा होता. असेच काही जर तुमच्याकडे प्रसंग असतील तर नक्की Instaला DM करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. कॉलवरही तुम्ही सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.